लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व नवीन संदेश व संदेशाचे नोटिफिकेशन जे भविष्यात येतील ते तुम्हाला प्राप्त होण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो 6 आश्चर्यकारक मार्गांनी देव आमचे संरक्षण करीतो। प्रियजन हो, हा विषय आमच्या जीवनाचा बदल घडविणारा आहे। म्हणून तुम्हा सर्वांना मी विनंती करीन की तुम्ही हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। स्तोत्र संहिता याचा 91 अध्याय 1 ते 10 वचन मी वाचत आहे। जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील। परमेश्वराला मी माझा आश्रय व माझा दुर्ग असे म्हणतो। तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो। कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल। तो तुझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल। त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे। रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही। तुझ्या बाजूस शस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही। मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल। कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे। म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतेही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही। हालेलुया, आमेन। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो। आमेन। किती अद्भुत आणि सामर्थ्यवान हे वचन आहे जे तुम्हाला आणि आम्हाला देवाकडून सुरक्षिततेचे एक अद्भुत आश्वासन देत आहे। देव हा जीवनाचा महान स्रोत आहे। तोच अद्भुत आणि अगम्य प्रकाश आहे। त्याच्यामध्ये पुष्कळ गुणधर्म आहेत आणि त्यांतील एक गुणधर्म आहे की देव सुरक्षितता देतो। अर्थात ही देवामध्ये असणारी कुवत आहे, हा देवाचा गुणधर्म आहे व देवाला हे मनुष्यांना दाखवून द्यायचे आहे की तो देव का आहे। अर्थात म्हणूनच देवाने असुरक्षिततेचे सर्व घटक आमच्या सभोवती कार्य करण्यासाठी मुफ्तपणे सोडून दिलेले आहेत। यासाठी की आम्ही देवाचा अनुभव घ्यावा की तो आहे, त्याचे सामर्थ्य आम्ही ओळखावे व तो आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो हे आम्ही स्वतःहून अनुभव करावा व त्या देवाला शरण यावे। त्याला आम्ही चिकटून राहावे आणि त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवावा, त्यालाच मानावे व त्याच्यावर प्रेम करून त्याची सेवा करावी। मनुष्यांच्या पापामुळे व त्या मागोमाग आलेल्या शापाने देवाची परिपूर्ण उत्पत्ती हिला विषबाधा झाली व हे संपूर्ण जग भयानक ठिकाण बनले। अर्थात लोक प्रत्येक दिवशी दुःख भोगांतून जात आहेत। नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार, अपघात, आजार, वेदना, दुःख भोग व पुष्कळ अशा गोष्टी। अर्थात हे नैसर्गिक आहे की सुरक्षितता तुम्ही आणि आम्ही शोधावी। आज हे जग अनिश्चितता या जगात अनुभवत आहे आणि सगळीकडे धोका व असुरक्षतेचे वातावरण आहे। परंतु देव आपल्या लेकरांना सांभाळण्याचे कार्य करीतो। जरी कदाचित आम्ही भौतिक महायुद्धाच्या खाईत नाहीत, परंतु एक आध्यात्मिक जगात सतत लढाई, युद्ध, संघर्ष चालू आहे। आमचं जीवन हे काही खेळ नाहीये, परंतु आम्ही प्रत्यक्षात एका युद्ध भूमीवर आहोत। म्हणून आमच्याकडे दैविक खात्री हवी जी देवाकडून आम्हाला देण्यात आलेली आहे। देव तुम्हा आम्हावर लक्ष देऊन आहे। अर्थात आम्हाला हे प्रथम समजणं गरजेचे आहे की जे मौल्यवान असते त्याला सुरक्षित ठेवण्यात येत असते, ते राखण्यात येत असते। तुम्ही माना अगर न माना, तुम्ही देवापुढे फार मौल्यवान आहात व याच कारणाने देवाने काही पारिचारिक आत्मे आमच्यासाठी नेमून दिलेले आहेत, आमच्या संरक्षणाखाती।
देव आपल्या लेकरांना राखतो. देव आपल्या लेकरांचे रक्षण करीतो 6 प्रकारे, आणि ते 6 प्रकार मी आपणा पुढे थोडक्यात व ठळक शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिली गोष्ट आहे, देव तुम्हाला आणि आम्हाला सांभाळण्यासाठी, आमचे रक्षण करण्यासाठी 3 प्रकारचे कवच घालतो. इयोब हे पुस्तक बायबलचं सर्वात प्रथम लिहिलं गेलेलं पुस्तक आहे, आणि यामध्ये पहिला अध्यायच आम्हाला काय दाखवितो आम्ही पाहूया. इयोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि याचं 10वं वचन मी वाचत आहे. तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना, तू त्याच्या हातास यश दिले आहे ना, व देशात त्याची धन वृद्धी पावत आहे ना. प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत देवाने 3 प्रकारचे कुंपण या ठिकाणी घातलेले आम्हाला आढळत आहे. अर्थात हे जणू काही या जगात जसं VIP व्यक्ती असतो, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी, अशा व्यक्तींसाठी Z+ किंवा त्याहूनही अधिक सिक्युरिटी, सुरक्षितता त्या व्यक्तीला देण्यात येते, कारण तो व्यक्ती फार उच्च असतो, तो मौल्यवान, फार प्रतिष्ठित व्यक्ती आहे. सैतान व त्याचे दुरात्मे हे काहीही प्रयत्न करून इयोबाला बाधू शकत नव्हते, कारण इयोबाच्या सभोवती देवाने पूर्णतः कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 3 अशी कुंपण घातली होती, कारण इयोब देवाचा VIP मॅन होता या पृथ्वीवर. देव इयोबा सभोवती, त्याच्या कुटुंबा सभोवती आणि त्याला दिलेली धन संपत्ती याच्या सभोवती त्याने कुंपण घातले होते. प्रियजन हो, ज्या वेळेला तुम्ही आणि आम्ही देवाची व्यक्तिगत संपत्ती, प्रॉपर्टी बनतो, देवाची पर्सनल प्रॉपर्टी बनतो, त्यावेळेला देव 3 कवच आमच्या सभोवती घालतो. पहिले कवच आमच्या स्वतःच्या सभोवती, दुसरे कवच आम्हाला देवाने दिलेला परिवार, आमचं कुटुंब, आमचे घर या सभोवती घालतो, आणि तिसरे कुंपण देव आम्हाला दिलेली संपत्ती या सर्व सभोवती तो त्याचे कुंपण घालतो. प्रियजन हो, म्हणून सैतानाने हे पाहिले की देवाने या व्यक्तीला कुंपण घातलेले आहे, म्हणून तो सुरक्षित आहे. प्रियजनो, सैतान खूप षडयंत्र करील, परंतु कुंपण घातलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध तो काहीही करू शकणार नाही. अर्थात देवाच्या सुरक्षतेचा हात या नैसर्गिक डोळ्यांनी आम्ही पाहू शकत नाही, परंतु तो सदैव असतो. आणि धन्य आहे ते लोक जे हा अनुभव देवाकडून घेतात. आज धन्य आहे ते लोक ज्यांना अशा प्रकारचे 3 सुरक्षतेचे कुंपण मिळालेले आहेत. प्रियजन हो, काय तुम्ही देवाची व्यक्तिगत संपत्ती बनलेले आहात काय? तुम्ही देवाचे पर्सनल प्रॉपर्टी बनलेले आहात काय? जर तुम्ही तसे बनाल तर तुम्ही देवाचे VIP लोक या पृथ्वीवर आहात. यासाठी की त्यांना शत्रूने स्पर्श देखील करू नये. म्हणूनच येशूने म्हटले की जग तुम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी मलाही ओळखले नाही. आम्ही देवाच्या अनंत कुटुंबाचे बनल्या कारणाने आम्हाला देव सुरक्षतेची हमी देत आहे. देवच आपल्या सर्व लेकरांना सर्व हानीपासून सुरक्षित ठेवित असतो. योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय 10वं वचन म्हणते की चोर जो येतो तो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी येतो. ही सर्व सैतानाची कार्य आहेत. आम्ही ज्या वेळेला देवाचे बनतो त्यावेळेला सैतान देखील अंधकारांतून पाठविलेली कोणतीही दुष्ट शक्ती ही आम्हाला ओळखते की आम्ही देवाची लेकरे आहोत, आणि ती आमच्या विरुद्ध कार्य करू शकत नाही. सैतान खूप प्रयत्न करीतो आम्हाला पाडण्यासाठी, आमच्या विरुद्ध षडयंत्र ही योजितो, साफळे मांडितो, पण त्याचं काही चालू शकत नाही, कारण देवाने Z+ पेक्षाही सर्वोच्च अशी सिक्युरिटी, सुरक्षितता आपल्या लेकरांसाठी ठेवून दिलेली आहे. किती धन्य असे आम्ही आहोत हे आम्ही ओळखायला हवे. दुसरी गोष्ट, स्तोत्र संहिता 16 अध्याय 1 वचन, हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरिला आहे. पहिल्या वचनात आम्ही पाहतो की दावीद हे स्तोत्र लिहत आहे. अर्थात जेव्हा दावीदाने हे स्तोत्र लिहिले तेव्हा तो फार संकटात होता, तरी त्याने कुरकुर केलेली नाही, परंतु देवाचा धन्यवाद तो करीत होता, कारण देवावर त्याचा भरोसा होता, कारण देवामध्ये त्याने आश्रय घेतला होता. प्रियजन हो, तुम्ही आणि आम्हीही देवामध्ये आश्रय घ्यावा. आश्रय ज्या वेळेला आम्ही घेतो त्यावेळेला आम्हाला सुरक्षितता मिळते. आम्ही आमच्या घरात राहत असतो, आमचं घर हे आमच्यासाठी आश्रय असते. आम्ही पाहतो की पूर्वीच्या वेळेला जेव्हा लढाया होत असत त्यावेळेला गड किल्ले हे सुरक्षतेचे असे ठिकाण होते, कारण
मोठे उंच मजबूत असे कोट त्या किल्ल्यासभोवती असत. त्या ठिकाणी राजा आणि त्याची प्रजा सुरक्षित राहत असे. आज तुम्हाला आणि आम्हालाही सुरक्षितता ही या जगात कुठेच नाही. सुरक्षितता आम्हाला केवळ देवामध्ये आहे. म्हणून आम्ही देवाला आमचा आश्रय दुर्ग बनविला पाहिजे व त्याच्यामध्ये आम्ही लपून राहिलो पाहिजे. मत्ती शुभवर्तमान 23 अध्याय आणि याचं 37 वचन म्हणते, यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्ट्यांच्या घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यास धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुला बाळांना एकवट वयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शोकजनक हे वाक्य बोलत आहे. ती कोंबडी त्या पिलांसाठी कोणाशीही झगडायला तयार होते, कारण ती तिची पिल्ले आहेत. तिच्या दृष्टीने ती फार बहुमूल्य आहेत व ती त्यांची काळजी करीते, त्यांना पूर्ण सांभाळते. प्रियजन हो, येशू स्वतःला कोंबडीमध्ये दर्शवित आहे. कोणाची हिंमतही होणार नाही त्या पिलांना धोका देण्याची. ती झोपत नाही, ती डुलकी घेत नाही. अर्थात प्रभू येशूला आमच्या सर्व गरजा ठाऊक आहेत व तो आम्हाला सुरक्षितता देण्यासाठी तळमळत आहे. परंतु हा निर्णय आमचा आहे की आम्ही त्याच्या पंखाखाली जाण्याची निवड व निर्णय करावा. ही येशूची चूक नाहीये. अर्थात प्रभू येशू या ठिकाणी हे म्हणत आहे की पिल्ले जर पंखाखाली एकवटतील तर ते नक्कीच सुरक्षित राहतील, कारण कठीण समयात तो त्या सर्वांना एकवटू इच्छितो. प्रियजनो हो, मला आशा आहे तुम्ही समजत आहात. या अनिश्चित जगात आज आम्ही जगत आहोत, जेथे भविष्य अनिश्चित आहे आणि सर्व काही अनिश्चित आहे. म्हणूनच विश्वासनीय व खऱ्या देवाला शरण या. त्याच्या पंखाखालीच तुम्हाला सुरक्षितता आहे. म्हणून तो म्हणत आहे की कितीदा तरी माझी इच्छा होती. अर्थात या ठिकाणी आम्ही येशूची ही शोकजनक वाणी पाहत आहोत. कितीदा तरी येशूने ही इच्छा केली होती, परंतु वचन म्हणते, पण तुमची इच्छा नव्हती. स्तोत्र संहिता 91 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, जो परस्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. अर्थात परमेश्वर आमचा आश्रय आहे आणि आम्ही त्याच्यावरच भाव ठेवला पाहिजे, कारण तोच आमचा दुर्ग, आमचा किल्ला, आमचा आश्रय दुर्ग, आमचं लपण्याचं ठिकाण आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की येशूच्या रक्ताने आम्हाला सुरक्षितता देव देतो. केवळ येशूच्याच रक्ताने आम्हाला उद्धार मिळू शकतो व ते रक्त आमची लाल पातके धुवून टाकतात व आम्हाला शुद्ध करीते, पवित्र करीते व पापक्षमा व नीतिमत्व प्रदान करीते. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य व अधिकार आहे, कारण ते सर्वोच्च आहे. येशूच्या रक्तामुळेच आम्ही देवाजवळ प्रार्थना करू शकतो, कारण ते रक्त आमच्यासाठी प्रायश्चित्त बनलेले आहे. येशूच्या रक्ताशिवाय शत्रूवर आम्ही विजय मिळवू शकत नाही. प्रकटीकरणाचा 12 अध्याय आणि याचं 11 वचन म्हणते, त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. प्रियजनो, हे वचन आम्हाला हे दाखविते की येशू ख्रिस्ताचं रक्त, जो देवाचा कोकरा, त्याचे रक्त आम्हाला विजय देते. त्या येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे, अधिकार आहे आणि म्हणून ते तुम्हाला आणि आम्हाला विजय देत असते. कोकऱ्याच्या रक्ताने आम्हाला विजय मिळतो. येशू ख्रिस्ताने सैतानाला पराभूत केले व त्याचे दूत यांनाही लोळविले, वधस्तंभावर विजय मिळविला. येशूने युद्ध जिंकलेले आहे. आमच्या मार्गात जे काही आडवे येते त्यावर त्याने अगोदरच विजय मिळविलेला आहे व कल्वरीवर त्याने किंमत मोजून दिली आहे. थोडी किंमत नाही तर पूर्णतः किंमत मोजून दिली आहे. योहान शुभवर्तमान 16 अध्याय आणि याचं 33 वचन म्हणते, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. येशूने जगाला जिंकले आहे असा शब्द या जगात कोणीही मनुष्याने कधी बोललेला नाही. मी जगाला जिंकले आहे. प्रियजन हो, सैतान आणि दुरात्म्यांना त्यांना नाडले, वधस्तंभावर उघड उघड प्रदर्शन केले आणि त्या ठिकाणी तो विजयी झाला. आज तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्तामुळे विजय आहे.
आणि म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. शत्रू सैतानापासून आमची सुरक्षितता येशू ख्रिस्त आहे. हे वचन आम्ही स्वतःला लागू करायला हवे. आमच्या जीवनावर, कुटुंबावर येशूचे रक्त लागू करायला हवे. हे आमच्यासाठी कोणीही करू शकत नाही. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्यावर हे येशूचे रक्त लागू करावे. निर्गम याचं पुस्तक याचा 13वा अध्याय याचं 13 आणि 14 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडायचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत रहा. प्रियजन हो, इस्रायल लोक 430 वर्षे मिसर देशाच्या गुलामगिरीमध्ये होते. त्यांनी फार जुलूम केला होता. पण देवाने आपला संदेश मोशे याला पाठविले आणि इस्रायल लोकांनी जे मोशेने सांगितले ते केले आणि देवाने इस्रायल लोकांना त्या दिवशी मुक्ती देण्याचे ठरविले. निर्गमाच्या पुस्तकात आम्ही काय पाहतो? इस्रायलाच्या संतानांना मृत्यूपासून सुरक्षिततेसाठी कोकऱ्याचे रक्त आपल्या घराच्या मुख्य द्वाराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही दार बाह्यावर लावण्यास सूचना दिली गेली होती. म्हणजे जेव्हा मृत्यूदूत येईल तेव्हा तो रक्त लावलेले पाहून त्या कुटुंबाला ओलांडून जाईल. आज आम्हाला देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त लावावयास हवे, स्वतःसाठी व कुटुंबासाठी. मग कोणतीही गोष्ट आमचा नाश करायला येईल तिला ओलांडून जावेच लागेल, कारण ती येशूचे रक्त पाहिल आमच्यावर व आमच्या कुटुंबावर. ते काहीही असो, जे काही सैतानापासून आहे ते पाहिल की हे तर देवाची लेकरे आहेत, तेव्हा ते धावत पळत निघेल, त्यांना जावेच लागेल. पहा, येशूचे रक्त तुम्हाला सुरक्षितता देते. येशूच्या रक्तामध्ये महान सामर्थ्य आहे. विचार करा, जर इस्रायलांनी ते रक्त लावले नसते तर काय झाले असते? येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे, सुरक्षितता आहे, तेच आच्छादन आहे आमचे. परंतु ते जर तुम्ही स्वतःला लागू केले नाही तर ती तुमची समस्या आहे. तुम्ही ती लागू करावी तुमच्या जीवनावर. आज जे कोणी या जगामध्ये येशूच्या रक्ताविना आहेत ते असुरक्षिततेत आहेत. म्हणूनच जादूटोना करणे, ब्लॅक मॅजिक ही त्यांच्यावर चालत आहे आणि ते त्याचे भक्ष बनलेले आहेत. सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो आणि त्याचे राज्य थरथरा कापते येशू ख्रिस्ताला. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचे बलिदान झालेले पवित्र रक्त आम्हाला शत्रू सैतानावर विजय देते, सुरक्षितता देते. अर्थात देव आपल्या लोकांचे संरक्षण करणारा आहे. आम्ही या वचनात पाहतो की देव शत्रूपासून, गुलामीपासून, सर्व भयापासून, भीतीपासून सोडविणारा देव आहे. म्हणून आम्ही त्याला शरण यावे, त्याच्यावर भरोसा करावा, त्याची सेवा करावी, त्याच्यावर प्रेम करावे. चौथी गोष्ट आम्ही पाहतो की देव पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला राखतो. रोमकरास पत्र 8वा अध्याय याचं 14वं वचन मी वाचत आहे. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. प्रियजन हो, देवाचा पवित्र आत्मा हा आम्हाला मार्गदर्शक म्हणून देण्यात आलेला आहे. आमचा गुरु आणि शिक्षक म्हणून आम्हासाठी पाठविण्यात आलेला आहे. अर्थात पवित्र आत्मा आम्हाला चालवितो, म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देण्याचे काम करीतो. जेथे धोका आहे, जेथे आम्ही अयोग्य अशा मार्गाने चालणार आहोत, तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला त्याची सूचना अगोदर देतो, आम्हाला मनाई करीतो, आम्हाला त्या मार्गाने जाण्यास रुकावट आणतो. यासाठी की आम्ही कधी पुढे जावे, आम्ही कुठे थांबावे, कोणती गोष्ट अयोग्य आहे, या सर्व गोष्टी तो आम्हाला शिकवितो. प्रियजन हो, हा देवाचा आत्मा आहे. हा तुम्हाला आणि आम्हाला कुठे फसू देत नाही. हा आम्हाला सावध ठेवितो, हा आमचा सांभाळ करीतो. आमचं संरक्षण करण्याचं काम या पवित्र आत्म्याद्वारे होते. पवित्र आत्मा आमच्यासाठी मदतनीस आहे. अर्थात पवित्र आत्म्याचं सहाय्य आम्हासाठी आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. अनेक परिस्थिती आमच्यावर येत असतात, परंतु पवित्र आत्मा आम्हाला सांभाळण्याचं काम करीतो. रोज सकाळी ज्या वेळेला आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा फसण्यापासून, लबाडीपासून व सैतानाचे सर्व दुष्ट साफळे आणि कुयोजना, षडयंत्र यापासून राखण्याचं कार्य हा पवित्र आत्मा आमच्यासाठी करीत असतो. पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक आहे, आम्हाला सर्व काही शिकविणारा असा देवाकडून आमचा कैवारी पाराकलेत म्हणून पाठविण्यात आलेला आहे.
म्हणून या मार्गदर्शकाला धरून राहणे हे आमचे काम आहे. जर आम्ही पवित्र आत्म्याला सोडू, पवित्र आत्म्याला दुखवू, तर आम्ही असुरक्षिततेत सापडू. अर्थात आम्हाला ज्ञान देतो. देव हा ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाद्वारे आम्हाला मार्गदर्शन करीतो. नीतिसूत्रे याचा 2 अध्याय याचं वचन 6 ते 12 मी वाचत आहे. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखांतून ज्ञान व सुज्ञता येतात. प्रियजन हो, ज्ञानाचा उगम देव आहे आणि देवाचं भय हे ज्ञान निर्माण करीत आमच्यात. सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करीतो. सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे, अशासाठी की त्याने नीती मार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. धर्म, नीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करेल, समंजसपणा तुला सांभाळील. म्हणजे कुमार्गापासून, विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तो तुला दूर ठेवील. प्रियजन हो, हे देवाचं कार्य आहे. पवित्र आत्मा आमच्या चित्तामध्ये हे ज्ञान घालतो आणि आमचे रक्षण करीतो. तो आम्हाला त्याचं विवेक ज्ञान देतो, यासाठी की आम्ही राखण्यात यावे, सैतानाच्या साफळ्यात आम्ही पडू नये. देवाची आमच्यावर नजर आहे. अर्थात या पृथ्वीवर व संपूर्ण विश्वात देवाच्या इच्छेविना व त्याच्या संकल्पाविना काहीच घडत नसते. 2 इतिहास याचा 16 अध्याय आणि याचा 9व्या वचनातला एक भाग मी वाचत आहे. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात, त्यांचे सहाय्य करण्यास तो आपले सामर्थ्य प्रकट करीतो. अर्थात प्रियजन हो, देवाचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत आहेत. या पृथ्वीवर किती लोक राहत आहेत, त्या सर्व लोकांचे विचार, कल्पना ओळखणारा, त्यांची हृदय जाणणारा तो देव आहे. प्रियजन हो, हे देवाचे नेत्र त्याच्या लोकांकडे लागलेले आहेत. 2 इतिहास 16 अध्याय 9 वचन, हे वचन ऐकल्यावर तुम्हाला काय जाणवत आहे? अर्थात आम्हाला हे समजण्याची गरज आहे की देव आमच्यावर फार प्रेम करीतो, म्हणून तो कायम आमच्यावर नजर ठेवून आहे. आमच्यावर तो प्रेम करून आमच्याबद्दल रस बाळगतो. प्रियजनो, तुम्ही देवाला काय समजता व कसे तुम्ही त्याला पाहता? तो फार प्रेमळ आहे, म्हणूनच तो आमच्यासाठी मानव बनला. आमच्या पापांसाठी, अधर्मासाठी त्याने शिक्षा भोगली. तो पवित्र व नीतिमत्वाने परिपूर्ण, त्याने स्वतःला क्रूसावर बलिदान म्हणून अर्पण केले, यासाठी की आम्हाला अनंत जीवन लाभावे. अर्थात एक मेंढपाळ ज्याला आपल्या मेंढरांची काळजी आहे, तो आपल्या मेंढरांवर आपली नजर ठेवून असतो, यासाठी की कोणा शत्रूने त्यांना फाडू नये, त्यांना गिळू नये आणि ते भक्ष्य बनू नये. प्रियजन हो, आमच्यावरही तो उत्तम मेंढपाळ आपली नजर ठेवून आहे. त्याची नजर जी आमच्यावर आहे, ही कृपेची, प्रेमाची नजर आहे, जी आमचा सांभाळ करीते. त्या नजरेत आम्ही कायम राहावे, आम्ही कुठे भटकू नये, हीच तो आमच्याकडनं अपेक्षा करीतो. जरी तुमचे विरोधक व शत्रू तुमच्या विरुद्ध षडयंत्र योजित असली, तरी त्यांचे सर्व षडयंत्रे तो देव उद्ध्वस्त करीतो. स्तोत्र संहिता 23 अध्याय 5वं वचन म्हणते, तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रियजन हो, देव आमच्यासाठी शत्रूंच्या देखत आमच्या पुढे ताट वाढतो. अर्थात आम्ही जेवतो आणि शत्रू उपाशी राहतो. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. स्तोत्र संहिता 124 अध्याय 1 ते 4 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. आता इस्रायलाने म्हणावे की जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमचा पक्षाचा नसता, तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला, त्यावेळेला त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते, जलांनी आम्हाला बुडविले असते, त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता. या ठिकाणी दावीद हे स्तोत्र लिहित आहे आणि दावीदाच्या जीवनातील अनुभव दावीद व्यक्त करीत आहे. कशा प्रकारे शत्रूंनी त्याला वेढलेले होते आणि शत्रू त्याच्या विरुद्ध कट कारस्थान, षडयंत्रे रचित होता. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो, देव जर आमच्या पक्षाचा आहे तर आमचे कोणीही वाईट करू शकत नाही. म्हणून आमचा भरवसा देवावर असावा,
कारण तो शत्रूंपासून आम्हाला सुरक्षित ठेवितो. देवाविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे? देव तुमच्या विरुद्ध नाहीये, देव तुमच्या वतीने आहे, तुमच्यासाठी आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय आणि याचं 31 वचन म्हणते, तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? प्रियजन हो, म्हणूनच देवावर विश्वास ठेवा, कारण तो आम्हाला सांभाळतो. त्याची नजर आमच्यावर आहे, कारण तो आमच्यावर प्रेम करीतो. देव आपल्या लोकांसभोवती, देवाच्या दूतांची फौज देव आमच्या सभोवती ठेवतो. स्तोत्र संहिता याचा 34 अध्याय आणि याचं 7वं वचन म्हणते, परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. एक अदृश्य जग आमच्या सभोवती आहे जे आम्ही पाहत नाही. त्याने आमच्यासाठी पारिचारिक आत्मे आमच्या सेवेसाठी पाठविलेले आहेत. प्रियजन हो, परंतु देवाच्या दूतांची फौज आमच्या सभोवती कार्य करीत असतात, आम्हाला सांभाळण्याची कामं ती करीत असतात. देव आमचं रक्षण करीतो. ही देव जबाबदारी घेतो आमच्या संरक्षणाची, कारण तो आमच्यावर फार प्रेम करीतो. स्तोत्र संहिता 125 याचं 2रं वचन म्हणते, यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. प्रियजनो, देवाने आपल्या लोकांना वेढून घेतलेला आहे, कारण तोच त्यांचं सुरक्षतेचं ठिकाण आहे. 2 राजे याचा 6वा अध्याय आणि याचं वचन 15 ते 17 मी वाचत आहे. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडेवर त्यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? तो म्हणाला, भिवू नको, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीने, घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. अर्थात या ठिकाणी शत्रूने स्वारी केली होती आणि अलिशाचा सेवक जो केवळ भौतिक डोळ्यांनी पाहत आहे आणि त्याला सभोवती शत्रूंचे सैनिक उभे आहे असे तो पाहत आहे आणि त्यावेळेला तो घाबरलेला आहे. परंतु अलिशा, देवाचा संदेष्टा, ज्याला अदृश्य गोष्टी दिसत आहेत, त्याने म्हटले की परमेश्वरा, या व्यक्तीचे डोळे तू उघड की त्याने तुझे सैनिक पाहावे. आणि प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की ज्या वेळेला त्याचे डोळे उघडलेले आहेत, सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. प्रियजन हो, देवाला आमची फार काळजी आहे. आम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढं देव आमच्यावर प्रेम करीतो. तो आमच्या संरक्षणाची पूर्ण खबरदारी, जिम्मेदारी, जबाबदारी घेतो. म्हणून आम्ही त्याचे स्तवन करायला हवे, त्याच्यावर भरोसा करायला हवा, त्याला मानायला हवे. अशीच सुरक्षितता देव आजही आम्हाला देतो. म्हणून जेव्हा तुमच्या मनात संशय येतो किंवा भीती वाटते, तेव्हा हे आठवा की देवाच्या दूतांची फौज माझ्या सभोवती आहे. तिमिथला 2 पत्र याचा 1 अध्याय 7वं वचन म्हणते, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. भीती जी आहे ही सैतानापासून आहे आणि देवाने आम्हाला हा जगाचा आत्मा दिला नाही जो भीतीचा आत्मा आहे, तर देवाचा आत्मा, जो सामर्थ्याचा आत्मा, तो त्याने तुम्हाला आणि आम्हाला दिलेला आहे. अर्थात हा आत्मा तुम्हाला आणि आम्हाला देवाकडून प्राप्त होणारी सुरक्षितता कळवितो. म्हणून आमच्यामध्ये कोणतीही भीती राहत नाही. आम्ही आनंदी आणि निश्चित राहतो, कारण आमचा विश्वास देवावर आहे. स्तोत्र संहिता 91 अध्याय आणि याचं 11वं वचन म्हणते, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्या विषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. प्रियजन हो, देवाचे दूत रात्रंदिवस आमच्या सभोवती छावणी देतात आमच्या संरक्षणासाठी. काय तुम्हाला अनुभव आला आहे काय की देवाने तुमचे कसे रक्षण आजपर्यंत केले आहे? म्हणूनच तुम्ही जिवंत आहात. अर्थात देवाची दैवी सुरक्षितता एवढी अद्भुत आहे की ज्याचे स्पष्टीकरण आम्ही करू शकत नाही. परंतु त्या देवाने आम्हाला वचन दिले आहे की मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन. म्हणूनच आम्हाला विश्वास करायचा आहे की तो माझ्या बरोबर आहे. त्याचे दूत रात्रंदिवस माझ्या सोबती
पहारा देत आहेत. योहान कृष्ण वर्तमान 10वा अध्याय आणि याचं 28वं वचन म्हणते, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातांतून कोणी हिसकून घेणार नाही. प्रियजनो, हिसकून म्हणजे आमच्या हातांतून कोणी खेचून नेऊ शकत नाही. अर्थात ही एक सुरक्षितता आहे. आम्ही देवाच्या हाती अनंतकालिक सुरक्षिततेमध्ये आहोत. म्हणून सैतान किती जरी प्रयत्न करेल की आम्हाला हिसकून घ्यावे, पण तो हिसकून घेऊ शकणार नाही, कारण आम्ही देवाच्या हातात पूर्ण सुरक्षित आहोत. मी फक्त थोडक्याच व ठळक गोष्टी आपण पुढे मांडलेल्या आहेत. देवाकडे सुरक्षिततेचे अपरिमित मार्ग आहेत. त्याच्या लेकरांना सुरक्षित ठेवण्याचे. देवाच्या संरक्षणावर कायम विश्वास ठेवा. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ स्वर्गीय पित्या, मी तुझ्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त, जो तुझा पुत्र व माझा उद्धारकर्ता व प्रभू, त्याच्या नावाने येतोय. मी माझे जीवन तुझ्या हाती सोपवित आहे. माझा परिवार, माझे घराणे व मला तू दिलेले सर्व काही मी तुझ्या हाती देत आहे. मी प्रार्थना करीतो की मला प्रभू येशूच्या रक्ताने आच्छादन घाल व माझ्या कुटुंबासभोवतीही ते आच्छादन घाल. मलाही व माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना तू सुरक्षित ठेव. येथे तुम्ही आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव घेऊन प्रार्थना करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला आजारांपासून, अपघातापासून, अचानक येणाऱ्या मृत्यूपासून व सर्व सैतानी व दुरात्म्याच्या हल्ल्यांपासून, जादूगिरी, जादूटोणा, भूतप्रेत यापासून सुरक्षित ठेव. प्रभू येशूचे अति पवित्र रक्त मी माझ्या घरासभोवती, माझ्या संपत्ती सभोवती, माझ्या धंद्यासभोवती, माझ्या नोकरीसभोवती आणि माझ्या पैशासभोवती व माझ्या वाहनासभोवती व माझ्या प्रवासासभोवती मी मागत आहे. हे प्रभू, तू आपले पारिचारिक आत्मे आमच्या सुरक्षतेसाठी पाठीव व आमच्या सभोवती सदैव तुझी उपस्थिती ठेव. मी तुला शरण येतो व माझी आजची सर्व कार्ये मी तुझ्या हाती देत आहे. माझे आजचे जाणे व जे लोक मला भेटतील त्या सर्वांना मी तुझ्या हाती देत आहे. तू मला सुरक्षित ठेव व सर्व वाईटापासून व पापांपासून मला राख. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त, जो मला राखणारा, सांभाळणारा, त्याच्या पवित्र नावाने तुझ्याजवळ मागतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.